शिंदखेडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून संतप्त महिलांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। शहरात 21 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी या भागातील नागरिकांना अद्याप पाण्याचा थेंबही मिळालेला नाही। तब्बल 7 ते 8 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। या योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून जाणीवपूर्वक आंबेडकर नगरच्या रहिवाशांना पाण्यापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। या प्रश्नावर बोलताना नगरसेविका प्रतिनिधी राहुल पाटोळे यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून नवीन योजनेअंतर्गत सर्वांना नळ जोडणी द्यावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच नागरिकांना जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। या मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास नगरसेविका कमलताई पाटोळे आणि आंबेडकर नगरातील सर्व महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील असा कडक इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे। अजिबात नाही 2 वर्षापासून नवं कंडिशन दिलं त्याला पाणी येतच नाही। जुनं कंडिशन 7 दिवस 5 दिवस पाणी ते रातला टाइम देतात। शेपा पाणी सोडी सनी ना त्या पाणी मागे लागवा ते पाणी जमा करत होते 5 दिन 7 दिन चालत ते पाणी। मग शासन काय करा ना शासन जपले का आई नवं नाही चालू व्हायला पाहिजे आम्ही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कामाचा भ्रष्टाचार आणि 21 कोटी पाणी योजनेच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये इथल्या रहिवाशांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम इथले अधिकारी आणि ठेकेदार करत आहे। वारंवार दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून भरपूरदा आम्ही नगरपंचायतीला जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन दिली, परंतु इथल्या रहिवाशांना व आंबेडकरी जनसमुदायाला मुद्दामून पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम इथलं प्रशासन आणि सरकार करत आहे। आमची मागणी आहे की पालकमंत्री साहेब आमदार जयकुमार रावल यांनी कृपया करून इथल्या आंबेडकर नगरातील रहिवासींना लवकरात लवकर नवीन योजना पाणी योजनेच्या अंतर्गत सगळ्यांना नळ कनेक्शन देऊन तेथील नागरिकांना पाणी सुरळीतपणे चालू करण्यात यावे। तसेच जो ठेकेदार आहे त्याने जो काही षडयंत्र रचलेला आहे, जो आंबेडकरी समुदायावर जो काही षडयंत्र रचलेलं आहे त्या षडयंत्राच्या माध्यमातून मुद्दामून आंबेडकरी जनसमुदायाला पाणी न मिळू देण्याचं कारण या ठेकेदाराने केलेलं आहे। त्याच माध्यमातून या ठेकेदारावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे। जर का तुम्ही या ठेकेदारावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल नाही केले तर नगरसेविका कमलताई रवींद्र पाटोळे व आंबेडकर नगरातील सर्वच महिला या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसतील। याची सर्वस्व जबाबदारी इथल्या प्रशासन असेल आणि मुख्य अधिकारी नगरपंचायत असेल। धन्यवाद। जय भीम।